तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर आज सोमवार आहे आणि विकास पण आलेला आहे। तर आज आम्ही चाललोय आमच्या इथल्या एका प्राचीन मंदिरामध्ये। तर त्या मंदिराचं नाव आहे धनेश्वर मंदिर, आमच्या इथं चिंचवड गावात आहे। तर विकास सांगा ना तुम्हाला, आता आम्ही जाणार आहेत, सांग। तर सर काय सर म्हणतो आहे। तर मित्रांनो, ते आपल्या इथलं खूप चिंचवड गावामधलं खूप प्राचीन मंदिर आहे, तिथे आपण आता चाललेलो आहे। तर चला। गाडीमध्ये पेट्रोल मी कमी, आपण पेट्रोल पंप करून जाऊ। आम्ही पेट्रोल टाकायला आलो इथं। आपण आपल्या एका मित्राला घेणार आहे, संकेतला घेणार आहेत आम्ही। त्याला फोन लावणार, हे पण आहेत आमच्यासोबत। आला बघा, आला। प्राचीन मंदिर धनेश्वरला तुम्हाला तर सांगितलं। आणि हा आमचा गाईड आहे संकेत। आमचा गाईड संकेत, त्याला माहिती आहे आपण जाऊ डायरेक्ट, काही विषय नाही, सगळं आपलं ऐकलं। मोठा विषय करून तर भेटू आपण मोहीम।
तर आता आपले मित्र अतुल पडवळ व बंटी तिकोने यांच्याकडून आपण आपल्या धनेश्वर मंदिराबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर चला. ओम धनेश्वर चिंचवड गावातील धनेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून याची नोंद पांडवकालीन याच्यामध्ये सापडते. तसंच या मंदिराला कुठल्याही प्रकारचा वरती कळस नाही. हे हेमाळपत्नी मंदिर असून उत्तर वाहिनी पवना नदी वाहते. त्यामुळे ज्या नाशिक त्र्यंबकेश्वरला शांत्या केल्या जातात त्या या ठिकाणी शांत्या इथं रुजू होतात. धनेश्वर श्रीमंत महासाधू मोरया गोसावींनी तपश्चर्या भूमी म्हणून हे धनेश्वर मंदिर ओळखलं जातं. तसंच या मंदिराची अजून एक आख्यायिका आपले क्रांतीवीर सापेकर बंधू ज्यावेळेस रॅड बंधूंना मारायला गेले त्यावेळेस त्यांनी पहिली शपथ धनेश्वर महाराजांच्या वाहिली असे पुरावे इतिहासात सापडतात. त्यामुळे हे मंदिर अतिशय प्राचीन असून या ठिकाणी भरपूर असे भाविक लांब लांबून येऊन आपल्या ज्या काही कालसर्प शांती आहे बाकीच्या ज्या शांत्या या ठिकाणी मंदिरच्या मार्फत करतात. तसंच मंदिराच्या वतीनं इथं मोफत गोसेवाही केली जाते. भव्य अशी गोशाळा इथं बघू शकता आपण. 60-70 गायांची गोशाळा मंदिर ट्रस्ट गाया या त्यांचं संगोपन करत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आपला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.